चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य भारतातील झाबुआ तहसीलीतील भाभरा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम तिवारी व मातेचे नाव जगदानी देवी असे होते. बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटिश न्यायाने या छोट्या मुलाला 12 फटक्यांची अमानुष्य शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशी श्री प्रणवेश मुखर्जींना त्यांना क्रांतीची दीक्षा दिली. सन 1921 सालापासून 1932 सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी प्रयोग योजना क्रांतिकारी पक्षाने दिल्या त्या चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते. शॉर्ट्सचा बली घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेश पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंतांचा चेला बनले होते. कारण की या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते. परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूल आणि गोळी मारणे अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले. काकेरी काटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडवण्याच्या योजनेत ते गर्क होते. वरवर पाहणाऱ्याला त्यांनी क्रांती सूर्य सोडले आहे असे वाटे. गांधी आरेविन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठवला की आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी. असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल. परंतु गांधींनी तो संदेश पेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडवण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले. जिवंतपणे ब्रिटिश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही ही आझादांची प्रतिज्ञा होती. 27 फेब्रुवारी 1931 ला ते शेवटच्या अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क मध्ये शिरले. पोलीस अधीक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हात निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडावर गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले, अरे सिपाही भाइयों, तुम लोग मेरे ऊपर गोलियां क्यों बरस रहे हो? मैं तो तुम्हारे आजादी के लिए लड़ रहा हूं, कुछ समझो तो सही. इतर लोकांना ते म्हणाले, इधर मत आओ, गोलियां चल रही है, मारे जाओगे. वंदे मातरम, वंदे मातरम. आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली तेव्हा त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला. तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले. नॉट बॉबरला उद्धारला असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत. पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगीने खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह अल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला असा अपप्रचार करीत तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडित मालवीय सौ कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. 28 फेब्रुवारीला त्यांनी त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.